गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजलेत 8. आता आम्ही चाललोय ओंकारेश्वरला. आज दुसरा दिवस आहे मस्तपैकी फिरायचा. आता आमचं ओंकारेश्वराचा प्लॅन आहे. मस्तपैकी बोटीमध्ये वगैरे व्ह्यू घेणार आहे. तर पब्लिक इथे निघाली आणि आपण मस्तपैकी एकदम ड्रेसिंग मारून कडकवाली. मुझे नहीं पता था मैं इतना खूबसूरत लगता हूँ. क्या बोलती है तू? तर गाईज आत्ताच आपण हॉटेलच्या बाहेरूनच आपल्याला मस्तपैकी एक टॅक्सी भेटली आहे. त्या टॅक्सीमध्ये आपण जाणार आहे ओंकारेश्वरला. टॅक्सीचा भाडं 300 रुपये आणि कमी केलं तर कमी पण होऊ शकतं. आता मी 250 रुपयामध्ये केले ते बघू काय होतं. लोकेशन तो बता. मंदिर के सामने. क्या मंदिर के सामने? गेट नंबर 4 के सामने टैक्सी मिल जाएगा. अच्छा हाँ. गेट नंबर 4च्या समोर तुम्हाला टॅक्सी भेटून जाईल ओंकारेश्वरला जायला. आणि तुमचा जो हॉटेलवाला असेल तो पण तुम्हाला असं म्हणजे अरेंज करून देईल. आणि एनी म्हणजे बोलतो ना 24 आवर्स चालूच असतं की ओंकारेश्वरला जाणं येणं. शेअरिंग टॅक्सी, शेअरिंग ऑटो. अजून तुम्हाला जर स्वतःची बाईक वगैरे घेऊन जायचं असेल म्हणजे इथून तुम्हाला रेंटवरती बाईक पण भेटेल आणि बाईक कार वगैरे सगळं भेटेल. फक्त थोडं भाडं जास्त असेल. तर आता मस्त आहे की ओंकारेश्वरला प्रत्येक गोष्ट ना. आता तुम्ही बघू शकता की शिवम वो सामने वाला व्यू दिखा जा रहा, वहाँ पे लोग बैठे टैक्सी में बैठे. वो नहीं होएगा, वैसा नहीं होएगा. उसको वैसे ही बोलो. ये देख सकते हैं गाइस. उधर टॅक्सी में बैठे तसं टॅक्सी मिलेगा. तू पण असं चालू कर. आता असं नको करू, असं चालू कर. और हम भी बैठे इधर. समुद्र दाखवायचा असं ना. रुमाल से हाय. रुमालचा आरवला रुमाल. सॉरी 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 सॉरी. आम्ही स्वभावाने तर आता आम्ही ओंकारेश्वरला जाणार आहे. तर मस्त की जर टेक वगैरे घेऊ आणि आम्ही बोटीमध्ये पण बसणार आहे. खास करून आम्हाला बोटीमध्ये बसायचे, फोटो वगैरे घ्यायचे. तर ठीक आहे, आता बघू. आता तू निघतो ना तर माझ्याकडे तिकडे फाटके आता तू पण टाकशील कुठं तरी. बंद करतो म्हणजे चार्जेस समथिंग जे आहे ना 63 झाली बाबा. 75 रुपये वापरलेच नाही. तर गाईज आपण थांबलो आता मस्त की नाश्त्याला. नाश्ता मी तर बोलतो इथं करत नका जाऊ. जो समोसा 15ला भेटतो तो इथं 25ला भेटतो. आता 35 रुपयाला. म्हणजे डायरेक्ट बोलतो ना डबल प्राईजवरती सगळं. तर मी तर बोलतो तुम्हाला काय खायचं विचार असेल तुमच्या इथूनच आणा. मस्त आहे की इथे राहतं तिथून आणत जावा. आणि जाम माग, जाम म्हणजे जाम माग. और क्या क्या महंगा था रे दुबे? हाँ चायनीज बोलाल जर तुम्हाला खायचं तरी असेल तर डायरेक्ट 200 रुपये. म्हणजे जे तुम्हाला 70 रुपयाला हाफ भेटते ना ते 200 रुपयाला तुम्हाला हाफ. हां मसाला डोसा तुमचा आपल्या इथं भेटतो जेमतेम 50-60 रुपयाला. इथं भेटतोय 250 रुपयाला. आणि काय टेस्ट तर एकदम खराब. तर मी तर म्हणजे असं बोलतो मी तर असं प्रेफर कराल की तुम्ही घरातूनच काहीतरी आणत जावा जेवायला. नाही तर डबे तरी जास्त आणत जावा. नाही तर गरम करून खात जावा. ते तुम्हाला परवडेल त्यापेक्षा. टिकणार तर नाही, ती बोलण्याची एक गोष्ट आहे. बाकी टुरिझमसाठी एक नंबर आहे. सध्या तरी आता आम्ही आहे ओंकारेश्वरच्या हायवे रोडला आणि तिथेच हा जवळपास धाबा आहे. तर टेक तर घेतला आहे मस्तपैकी आणि याच्या पुढे पण घेत राहणार. कारण का ब्लॉग आपल्याला दाखवायचा आहे की आपण पण ब्लॉग शूट व्यवस्थित करू शकतो थोडाफार. बताइए दुबे जी. ओमकारेश्वर ना. ओंकारेश्वर उन्हें पीछे वाले दिखाइए जरा. बंदे लोग दिखाइए, बंदे लोग. हाँ वाह यार भाई ले जाओ. चलो जल्दी भाई ले जाओ ओमकारेश्वर. हम लेके आ जाऊँ मस्त. ओरिजिनल ड्राइवर आ गए. चलिए उतर जाइए. बैक टू औकात. हाँ
तर गाईस सकाळी आपण 8ला घर सोडलेलं आणि आता 2:30 वाजले. आता आपण ममलेश्वरला पोचलो आहे. एवढ्या वेळ आपण ट्रॅव्हलिंग केली डायरेक्ट. 2 स्टॉप घेतले, 2 स्टॉप आणि एक CNG भरायला घेतलेला तो नॉर्मल होता. नंतर 2 स्टॉप घेतले. तर आपण ममलेश्वरला पोचलो. तर ममलेश्वरचं दर्शन घेऊन आपण बोटिंग करून तिकडे ओंकारेश्वरला जाणार आहे. खूप वेळ झाला म्हणजे जवळपास इकडे यायला 4-5 तास लागतात. रुकना होगा, व्यवस्था बने तो देख ली. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता पूर्ण दगडाचं मंदिर आहे ममलेश्वर मंदिर. दिसायला खूप भारी आहे. याचे पण टेक वगैरे घेतले आपण आणि याच्यानंतर आपण जाणार आहे बोटीमध्ये ओंकारेश्वरला. तन्मय इथे शांत बसलाय कारण तन्मयला चक्कर येते. अरे मुझे चक्कर आने लग गया अब. अरे मी तन्मय तुम्हाला तोंड दाखवतो चक्कर आलं तर. तन्मय काय चक्कर येते? काय चक्कर काय येते? हो दे. दीपवान तर गाईच इथे बोटीचा आवाज खूप आहे कारण माझ्या मागच्या साईडला ममलेश्वर मंदिर, इथं आपण आता दर्शन घेऊन आलो. आणि आपला जो स्पॉट आहे तो हा आहे ओंकारेश्वर मंदिर. आणि इथे पूर्ण बोटीवरती वगैरे आता म्हणजे आपल्या इथं जायचं असेल ना तर इथं आपण बोटीने जाऊ शकतो. तुम्ही बघू शकता हा बोटीने जायचा रस्ता आहे. आणि या साईडला समोर जो ब्रिज दिसतोय त्या ब्रिजने पण लोक जातात आणि खूप गर्दी असते या टायमाला. आता बोलतात तर आहे, आता बघू आपण. आपल्याला बोटिंग करायची आहे तर त्यासाठी आपण बघू. अजून एक ब्रिज आहे, एक राईट साईडला एक लेफ्ट साईडला आहे. तुम्ही या साईडला बघू शकता. आणि हे दादा आहेत ते आपल्या सोबत आहेत. आणि खास करून सांगायचं गेलं तर हे महाडचे आहेत, त्याच्यामुळे महाडमध्ये कामाला आहेत आणि महाडमध्ये जॉबला आहे वगैरे. महाड मानगावमध्ये बिर्ला कंपनीमध्ये. तर आपल्या ओळखीचीच माणसं सगळीकडे. आता बघू बोटिंग वगैरे करू. विचार चालला आहे आमचा बोटिंग करता आणि मेन आम्ही करू त्यासाठी इथं आलेलो. तर किती पैसे बोलतोय दुबे आपला डील करतोय पैशाबद्दल. थोडं कमी वगैरे करायला बोलतोय कारण का एवढे जास्त पैसे, खूप जास्त पैसे बोलतात. आपण कमी केल्यावर तिथे कमी करतात असं काय नाही. आता कमी वगैरे करतोय तर मग सगळे बोटीचे व्ह्यू वगैरे घेणार, टेक वगैरे. ठीक आहे. तर गाईज आता आपल्याला इथे आणून सोडलेलं आहे. हा एक बेट आहे. म्हणजे इथे ही कावेरी नदी आहे, ही नर्मदा नदी यांचा संगम होतो इथे तुम्ही बघू शकता. आणि असं म्हणजे इथे पद्धतशीर व्ह्यू. आता इथे आम्ही फोटो वगैरे घेऊ. आणि हा मागे डॅम आहे. म्हणजे द्वार अजून मोजले नाहीत मी किती दरवाजा आहे.
तर गाईज जस्ट आता आपण पोहोचलोय, म्हणजे आपल्याला शिपनी आता इथे थांबवलंय, बोटीतनं आपण खाली उतरलोय. तर रात्रीचे वाजलेत संध्याकाळचे वाजलेत 6:30 आणि आम्हाला अजून दर्शन नाही भेटलंय. आम्ही अजून लाईनीमध्ये ते बघू शकता, लाईन खूप मोठी आहे. तर बघू आता, प्रयत्न चालू आहे. आता आम्ही VIP दर्शन घेतो डायरेक्ट, कारण का आम्ही VIP लाईनीमध्ये शिकलोय. आम्हाला VIP दर्शनमध्ये बघू आता, जर VIP भेटला तर VIP मध्ये पद्धतशीर. काय बोलणार काय बोलणार गाईस, तुम्ही बघू शकता हा जो रस्ता आहे समोरून जो होता आपण लेफ्ट मारणार आहे, हा VIP लाईनसाठी म्हणजे आपल्यासाठी आहे. म्हणजे आपण त्यांना VIP तिकीट घेतलंय. पण बाकीच्यांना आहे ना ते पूर्ण गोल फिरून जावं लागेल. आपल्याला डायरेक्ट VIP दर्शन डायरेक्ट आपण मंदिरामध्ये जाणार आणि आपल्यासोबत पूर्ण गँग आहे, होऊ शकता. राजा बन गए बंद हो जाएगा जब क्या करोगे? एक एक करके जा रहे कसे हिंदी कशी एकदम बोल. अरे नीचे बढ़िया एकदम मस्त, एकदम हिंदी खूप आहे आता गर्दी. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. ही आपली लाईन सांग ना. गणपती बाप्पा मोरया. इका वीडियो सेक्शन नाही पसंद. नीचे उतर जाओ थोड़ा. बढ़ता चलिए, बढ़ता चला. किती जर पडवा નદી કઈ એ પેલી સાઈડમાં છે દેખવા પછી ભરૂચ આવો ને આપણે દરિયામાંથી ફરી પછી આપણે ભરૂચ પાસે 10 કિલોમીટર છેટું હોય રોડ ચાલવાનો રસ્તા અલગ હોય. तर गाईज आपलं दर्शन वगैरे झाले मस्तपैकी. आता दर्शन वगैरे म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपलं व्यवस्थित झालं. आता आपण आपल्या गाडीची वाट बघतोय. आपण खाली उतरलोय मलमेश्वरला आणि आता ओंकारेश्वरचं दर्शन झालंय, मलमेश्वरचं पण झालंय. आता आपण आपली गाडी येणार आहे आणि आपण वापस आता जाणार आहे उज्जैनला, कारण आपल्या उज्जैनला आपलं रूम वगैरे बुक आहे आणि आपण तिथं आता आरती, जर आपल्याला आरती भेटली तर म्हणजे भेटणार तर नाही आता, पण बघू जर भेटली तर ती आरती पण करू. आणि आपल्याला भस्म आरती पाहिजे होती, त्यासाठी रिझर्वेशन त्यासाठी म्हणजे एक प्रकारे बुक करायला लागते. ते बुकिंग तर आपण केली नाही आहे, तर ते आपल्याला झोल करावं लागेल. ठीक आहे, आपला डे 2 इथेच संपतोय. घरी जाऊन एक टेक घेईल आणि आयफोनची बॅटरी उतरली आहे, त्याच्यामुळे आपण अँड्रॉइडमध्ये शूट करतोय. 2-3 टेक आपण अँड्रॉइडमध्ये घेतलेले. तर भेटू आता, चला. इतनी रात को कर भी क्या सकता हूँ, एक काम करता हूँ, सो जाता हूँ, जो होगा सुबह देखा जाएगा. गुड नाइट बाका बॉय.